प्रातस्मरणीय महिला तारामती. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या पत्नीचे नाव होते तारा. ती शब्या या नावाने परिचित आहे. विश्वामित्रांनी हरिश्चंद्राची सत्वपरीक्षा घेण्यासाठी स्वप्नात त्याचे सारे राज्य आणि वैभव मागून घेतले. प्राण जाई पण वचन न जाई, हा भारतीयांचा बाणा होता आणि ते व्रत त्यांनी मन कर्म वचनाने पाळलं. त्यांच्या या व्रताचरणात त्यांच्या पत्नीने एक पाऊल पुढे राहून साथ दिली. पतीच्या व्रताचरणात तिला कधीही शारीरिक मानसिक कष्ट पडले तरी तिने हसतमुखाने आपल्या व्यक्तिमत्व सुखाचा त्याग करून सहन केले. अशा अनेक भारतीय स्त्रियांमध्ये तारामतीचा उल्लेख होतो. तारा इतकी नाजूक होती की फुलांच्या गालिच्यावरून चालली तरी पायाला इजा पोहोचत नसे. तीच तारा पतीसोबत वचनपूर्तीसाठी दक्षिणा मिळवताना दारोदार भटकत होती. जिने राजमहालातून भोजन केले होते त्या महाराणीचे रोजचे जेवण दुरापास्त झाले होते. इतकेच नव्हे तर पिण्यास पाणी मिळणेही कठीण झाले होते. पण व्रताचरणी तारा कधी मार्गभ्रष्ट होऊन पतीपासून दूर गेली नाही. उलट धैर्य हरून बसलेल्या आपल्या पतीला सावरून तिने त्याला आपल्या कर्तव्याचा मार्ग दाखवला. दक्षिणा देण्यासाठी आवश्यक रक्कम जमा करण्याचे सर्व मार्ग खुंटले तेव्हा हरिश्चंद्रावर आपली पत्नी आणि मुलाची विक्री करण्याची पाळी आली. तारा आणि पुत्र रोहिदासाने गुलामी पत्करली. अशा बिकट परिस्थितीतही ताराने आपला पुत्र रोहित याला क्षत्रियोचित असा स्वाभिमान आणि उदारतेचे धडे दिले. 6 वर्षाचा सुकुमार बालक ग्रीष्मातील टळटळीत उन्हात तहानेने व्याकुळ होऊन पाण्यासाठी हट्ट करत होता. पण क्षत्रिय कधीच कोणाचे दयेचे पाणी स्वीकारत नाही असे सांगून ताराने त्याला ते पिण्यापासून परावृत्त केले. मातेच्या अशा कर्तव्य कठोरतेमुळेच सदाचारी सद्गुणी मुले निर्माण होतात. तारामती सारख्या कर्मठ आणि व्रतशील पत्नीच्या सहकार्याने हरिश्चंद्र व्रताचरणात यशस्वी झाले.